मेष राशीचा स्वामी मंगळ त्याची ऊर्जाशक्ती, धैर्य, जोश आणि कृतिक्षमता या आठवड्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसणार आहे. 14 ते 20 डिसेंबरचा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा, संधी, बदल, काही महत्त्वाच्या जाणीवा घेऊन येणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जीवनातील नवीन मार्गांवर पाऊल टाकण्यासाठी सज्ज व्हाल. काही गोष्टी पूर्ण होतील, काही सुरू राहतील आणि काही बाबतीत तुम्हाला तुमचं मनोबल, तुमचे पेशन्स वाढवण्याची गरज आहे. मेष राशीच्या जातकांसाठी आठवडा काम, आर्थिक स्थिती, संबंध, आरोग्य आणि अध्यात्म अशा सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण हालचाली निर्माण करणारा ठरणार आहे. या आठवड्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, पुढे चालत राहा. ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात, तुम्ही उद्योग करत असाल, नोकरी करत असाल, त्यात सातत्य ठेवा. त्यामुळे नक्कीच सकारात्मक परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात प्रेरणा, जोम आणि निर्णयक्षमता वाढलेली दिसेल. नोकरी करत असाल तर तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या पद्धतीकडे विशेष लक्ष देतील. तुमचे काही जुने प्रोजेक्ट किंवा अडकलेली कामे ह्या आठवड्यात वेगाने पुढे सरकतील. तुमच्या स्वभावातील नेतृत्व गुण अनेकांच्या दृष्टीस पडतील. मंगळाची उष्णता तुमच्या मनाला जलद निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल आणि हेच निर्णय तुमच्या प्रगतीचा मुख्य आधार ठरतील. ऑफिसमध्ये नवे नियम, बदल होतील, ते तुम्ही सहज स्वीकारू शकाल. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये अत्यंत सावधगिरीने आणि चाणाक्षपणे पावले उचलणे आवश्यक आहे. नवीन गुंतवणूक, नवे करार, मोठे व्यवहार आणि भागीदारी संबंधित कुठलाही निर्णय घेताना सर्व तपशील नीट बघून त्यावर साकल्याने विचार करूनच पुढे जा. या आठवड्याची विशेष गोष्ट म्हणजे नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन संधी, अचानक मिळणारी आर्थिक वृद्धी हे आठवड्याचे वैशिष्ट्य ठरेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव समोरच्यावर वाढल्याने तुम्ही कोणत्याही व्यवहारात वरचढ राहू शकाल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अवाजवी जोखीम घेऊ नका. सावधगिरी आणि धैर्य ह्या दोन्ही गोष्टी या आठवड्यात तुम्हाला आवश्यक आहेत. 14 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान आर्थिक स्थितीमध्ये लक्षणीय चढउतार दिसेल. खर्चाचे प्रमाण वाढणार असले तरीसुद्धा नवीन मार्ग देखील तुम्हाला पैसा कमवण्याचे मिळणार आहेत. कोणतेही आर्थिक नियोजन करताना संयम ठेवा. घरगुती खर्च, वैयक्तिक खरेदी, वाहन दुरुस्ती किंवा तांत्रिक कामावर ह्या आठवड्यात खर्च वाढू शकतो, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. जुनी येणी कोणाकडे होत असतील, म्हणजे तुम्ही कोणाला पैसे दिले असतील तर ते ह्या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे, तेव्हा त्यासाठी तगादा लावण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल. मेष राशीच्या जातकांना मंगळाच्या प्रभावामुळे जलद निर्णय घेता येतात. त्यामुळे आकस्मिक गुंतवणूक मात्र टाळा. म्हणजे एक्साइटमेंटमध्ये कुठली गुंतवणूक करू नका. तुम्ही जी रक्कम गुंतवणार आहात त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. तुम्हाला फायदा किती मिळणार आहे हे महत्त्वाचं नसून तुम्ही गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहणं गरजेचं आहे. तेव्हा तो दृष्टिकोन ठेवूनच गुंतवणूक करा. शुद्ध विचारांती केलेली आर्थिक गुंतवणूक तुमच्याकरता चांगलेच परिणाम आणण्याचे प्रयत्न करेल. व्यावसायिक उत्पन्नात वाढ होईल. फ्रीलान्स किंवा साईड इन्कम वाढणार असून भूतकाळातील गुंतवणुकीचा फायदा या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो. प्रेम व नातेसंबंधामध्ये मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये चमकदार ऊर्जा वाढलेली दिसेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता असून जर तुम्ही नात्यात असाल तर पार्टनरसह संवाद वाढेल आणि काही सुंदर क्षण आपल्या जोडीदारासोबत घालवण्याची संधी ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल. अविवाहित मेष राशींसाठी आठवडा नवीन प्रेमाची सुरुवात, कोणाबद्दल आकर्षण वाढू शकतं, जुने प्रेम परत येण्याची शक्यता अशा प्रकारच्या घटनांनी भरलेला आहे. या आठवड्याचा विशेष संदेश म्हणजे मनातील हट्ट सोडा, नात्यात समजूतदारपणा ठेवा, आपली भावना स्पष्ट बोलून दाखवा. घरातील वातावरण एकूणच छान राहणार असून संवेदनशील राहू शकते. आई, वडील किंवा मोठ्या व्यक्तींशी संवाद साधताना संयम आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात मंगळाची उष्णता तुमच्या आरोग्यात सकारात्मक ऊर्जा देते, पण मनातील ताण वाढण्याची देखील शक्यता आहे. तेव्हा स्नायू दुखणे, डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाब ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. या आठवड्यात तुम्ही काही मिनिटे श्वसन, ध्यान आणि शांत संगीत ऐका. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. झोपेची गुणवत्ता देखील त्यामुळे सुधारेल. या आठवड्यात ऊर्जा भरपूर असली तरी योग्य दिशेने ती वापरली जाणे देखील गरजेचे आहे, अन्यथा बेचैनी निर्माण होऊ शकते. तेव्हा पुरेसे पाणी प्या आणि गरजेपेक्षा जास्त कामाचे ओझे घेऊ नका, म्हणजे टेन्शन घेऊ नका. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे लाल व मरून. शुभवार आहे रविवार व मंगळवार. व मेष राशीसाठी आठवड्याचे शुभ दिनांक 14, 17 व 20 डिसेंबर. मेष राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, हनुमान चालिसाचा रोज एक पाठ करा आणि लाल चंदनाचा टिळा रोज घरातनं बाहेर पडताना लावा. त्यामुळे कार्यातील अडथळे दूर होऊन ऊर्जा वाढण्यास मदत होईल.